अथाष्टपञ्चाशत्तमोऽध्यायः। अध्याय 58। श्रीशुक उवाच। एकदा पाण्डवान् द्रष्टुम् प्रतीतान् पुरुषोत्तमः इन्द्रप्रस्थम् गतः श्रीमान् युयुधानादिभिर्वृतः। लाक्षागृहामध्ये पांडवांना जाळण्याचा प्रयत्न कौरवांनी केला, पण त्यातून ते सुखरूप वाचले. म्हणून त्यांना भेटण्याकरता भगवान इंद्रप्रस्थाला गेले. त्यांच्याबरोबर सात्यकी होता, यादवही होते. भगवान आलेले पाहून पांडवांना खूप आनंद झाला. शरीरामध्ये प्राणवायू यावा आणि सगळी इंद्रिय चलनवलन सुरू व्हावं असं झालं. पांडवांनी भगवान श्रीकृष्णाला आलिंगन दिलं. भगवंताच्या अंगस्पर्शाने सगळी पापं नष्ट झाली. भगवंताचं मुखकमल पाहून सगळेजण आनंदित झाले. श्रीकृष्णाने युधिष्ठिर आणि भीमसेनांना वंदन केलं, कारण दोघे मोठे आहेत ते. अर्जुनाला आलिंगन दिलं आणि नकुलाने सहदेव ते लहान असल्यामुळे त्यांनी कृष्णाला वंदन केलं. भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर आरूढ झाले. नुकतंच लग्न झालेली नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू कृष्णाजवळ आली. तिने कृष्णाला नमस्कार केला. पांडवांनी सात्यकीचा, यादवांचा सत्कार करून त्यांना वंदन केलं. सात्यकी दुसऱ्या आसनावर बसला. यादवही त्यांचाही सत्कार करून भोवताली ते बसले. नंतर भगवान कुंतीकडे गेले. तिच्या चरणाला वंदन केलं. कृष्णाला पाहिल्यावर तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले. कृष्णाला तिने खुशाली विचारली आणि मग भगवंतांनी सर्व वृत्तांत सांगितला. कुंतीचा गळा दाटून आला. पुष्कळ क्लेश आणि दुःख आपण भोगले याची आठवण झाली आणि कृष्णाला ती म्हणाली, कृष्णा, ज्यावेळी आमची तू आठवण केलीस, अक्रूराला पाठवलंस आमची चौकशी करण्याकरता, त्याच वेळी आमचं कल्याण झालं. अनाथांना तू सनाथ केलंस. तू सर्व विश्वाचा आत्मा आणि हितैषी आहेस. तुझ्याजवळ आपपर भाव नाही. जे जे तुझं स्मरण करतात त्यांच्या त्यांच्या हृदयामध्ये जाऊन तू प्रगट होतोस, त्यांचे क्लेश मिटवतोस. युधिष्ठिर म्हणाला, किन्न आचरितं श्रेयो न वेदाहमधीश्वर योगेश्वराणां दुर्दर्शो यत्रो दृष्टः कुमेधसाम्. कृष्णा, आम्ही कोणतं पुण्य केलं होतं कळत नाही. योगेश्वर सुद्धा अत्यंत प्रयासाने ज्याचं दर्शन घेतात तो तू आम्हाला सहज दर्शन देतोस. युधिष्ठिराने भगवंताला काही दिवस राहायची प्रार्थना केली. पावसाळ्याचे 4 महिने भगवान राहिले इंद्रप्रस्थामध्ये. एकदा वीर अर्जुन आणि भगवान शिकार करण्याकरता निघाले. अरण्यामध्ये जाऊन पुष्कळ पशु मारले. वाघ, डुकरे, रेडे, काळवीट अनेक प्राण्यांची शिकार केली. त्यातली पवित्र पशु जे मारलेले होते ते युधिष्ठिराकडे पाठवले. पुष्कळ शिकार करून दमल्यामुळे यमुनेवर गेले.
यमुना नदीच्या निर्मळ पाण्याने हातपाय धुतले आणि यमुना नदीमध्ये तप करीत असलेली एक कन्या पाहिली. ती अत्यंत सुंदर होती. अर्जुनाला पाठवलं कृष्णाने, जा कोण आहे चौकशी करून ये. माहित होतं. अर्जुनाने विचारलं, हे सुंदरी कोण आहेस तू, कोणाची कन्या आहेस, कुठून आलीस, काय इच्छा आहे तुझी, तू ज्याची इच्छा करीत आहेस तो इथं आलाय. ती कालिंदी होती, म्हणजे यमुनाच होती. यमुनेचं नाव कालिंदी आहे, कळलं का. ती कन्या रूपाने अवतीर्ण झाली होती. अहम देवस्य सवितुर्दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्थिता. ती म्हणाली, मी सूर्यदेवाची कन्या आहे, माझं नाव कालिंदी. भगवान विष्णू मला पती मिळावेत म्हणून मी कठोर तपश्चर्या करते आहे. भगवंताखेरीज मी कोणालाही पती म्हणून वरणार नाही. अनाथांचा आश्रय असणारे भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत. माझं नाव कालिंदी आहे. माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यामध्ये बांधलेल्या घरामध्ये मी राहते. भगवंताचं दर्शन होई तोपर्यंत मी इथेच राहणार. अर्जुनाने कृष्णाला हा सगळा वृत्तांत सांगितला. भगवंताला हे आधीच माहीत होतं. त्यांनी कालिंदीला बरोबर घेतलं, रथामध्ये बसवलं आणि इंद्रप्रस्थामध्ये आणलं. मग पांडवांनी विनंती केल्यावर श्रीकृष्णाने विश्वकर्म्याकडून एक अद्भुत आणि विलक्षण असं नगर इंद्रप्रस्थ हे पांडवाकरता तयार करून घेतलं. अग्निदेवाला जाळून अग्निदेवाकडून खांडववन जाळलं आणि त्या ठिकाणी राजधानी उभी केली. कथा अशी आहे की अग्नी भगवंताकडे गेला आणि म्हणाला की मला भूक लागली आहे, हे खांडववन मला खायला द्या. म्हणून भगवंतानी अग्न्यास्त्र सोडून ते वन जाळलं आणि त्या वनातून हा दानव चालला होता, हा विश्वकर्मा पळून त्याच्यावर बाण मारणार. त्या कृष्णाने थांबवलं, म्हणले त्याला बाण मारू नकोस, तो मोठा नगर रचनाकार आहे. सिटी आर्किटेक्ट, नगर कसं वसवावं याचं शास्त्र त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून त्याला वाचवलं आणि त्याच्याकडून नगर निर्माण करून घेतलं. शत्रूच्या गटातली सुद्धा काही चांगली माणसं असतील तर ती आणून कामाला जुंपावीत, असं आहे, त्यांना मारू नये. दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीचा पराभव सगळा केला, पण तिथले जे शास्त्रज्ञ होते आईन्स्टाईन सारखे ते अमेरिकेनं आपल्या देशात नेले आणि त्यांनीच पुढे अणुबॉम्बचा शोध लावला. आज सुद्धा भारतातले पुष्कळ शास्त्रज्ञ अमेरिकेत आहेत. त्या खांडववनामध्ये मय नावाचा दानव राहत होता आणि विश्वकर्मा, या दोघांकडनं इंद्रप्रस्थ बांधलं आणि असा राजवाडा बांधला की जिथं पाण्याच्या ठिकाणी जमिनीचा भास होत होता आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास होत होता. काही दिवस मग अर्जुनाबरोबर राहिले आणि भगवान सात्यकीला घेऊन पुन्हा द्वारकेला परत आले. आणि मग कालिंदीला बरोबर आणलं होतं. त्या कालिंदीचं योग्य मुहूर्तावर तिच्याशी विवाह केला. विंद आणि अनुमंद हे दोन अवंती देशाचे राजे होते. ते दुर्योधनाच्या पक्षाचे होते. त्यांची बहीण होती मित्रविंदा नावाची. तिचं स्वयंवर आरंभलं होतं.
तिला कृष्णाला वरण्याची इच्छा होती, पण सगळ्यांनी त्याला विरोध केला. तिची आई जी राजादिदेवी होती ही कृष्णाची आत्या होती. मित्रविंदा तिची कन्या. स्वयंवराच्या सभेमध्ये भगवान गेले आणि सगळ्याच्या देखत तिचं हरण करून आणलं. आपल्या सामर्थ्यावर तिला आणलं. कालिंदीनंतरचा विवाह मित्रविंदा. नंतर कोशल देशाचा राजा नगनजित नावाचा होता. त्याच्या मुलीचं नाव होतं सत्या. नग्नजित राजाची कन्या म्हणून तिला नागनिजिती असं म्हणतात. त्यांनी आपल्या मुलीच्या विवाहाकरता पण लावला होता. 7 तीक्ष्ण शृंगाचे बैल होते. त्या बलाढ्य दुष्ट बैलावर विजय मिळवल्याशिवाय माझी कन्या कोणाला देणार नाही असा पण होता. भगवंतांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा त्या कन्येची प्राप्ती करण्याकरता सैन्य घेऊन ते कौसल्यपुराला गेले. कारण ते जिथं जातील तिथे युद्ध होणार त्यांना माहित होतं, म्हणून ते तयारीने जात होते. कौशल नरेशाने उठून भगवंताचं स्वागत केलं, पूजा केली. भगवंतानी इच्छा व्यक्त केली की तुझी कन्या हिच्याशी आम्ही विवाह करू इच्छितो. राजकन्येनी सुद्धा कृष्णाला पाहिल्यावर मनामध्ये तीच प्रार्थना केली. तेव्हा त्या राजाने सांगितलं, हे नारायणा, कन्येच्या विवाहाकरता आम्ही एक पण लावलेला आहे आणि तो पण असा आहे की हे बलाढ्याचे 7 वृषभ आहेत, त्यांना जो वेसण घालेल त्यांना आम्ही कन्या देईन. हे 7 बैल आहेत, माजलेले आहेत, कोणालाही न आवरणारे आहेत. अनेक राजपुत्रांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला, पण त्यांनी आपल्या तीक्ष्ण शृंगाने त्यांना मारून टाकलं. भगवान म्हणाले, एवढंच ना, ठीक आहे, म्हणजे चला या मैदानामध्ये. कंबर कसली आणि त्या बैलाच्या समोर आले. 7 बैलासमोर त्यांनी 7 रूपं धारण केली आणि त्यांना फिरवून 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 दमवलं आणि त्यांना वेसणी घातल्या. त्या बैलाची मस्ती जिरली, त्यांचं बळ खच्ची झालं. लहान मुलांनी लाकडी बैलाला ओढत न्यावं तसं 7 बैलाला कृष्णाने ओढत आणलं. राजाला अतिशय आश्चर्य वाटलं. आता पणच लावला होता म्हणून त्यांनी सत्या नावाची कन्या भगवंताला दिली. आपल्या कन्येला प्रिय असा भगवान श्रीकृष्ण पती मिळालेलं पाहून राण्यांना आनंद झाला. मोठा उत्सव केला. शंख, ढोल, नगारे वाजायला लागले. गाणं बजावणं सुरू झालं. ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले. सुंदर वस्त्र, फुलांचे हार, दागिन्यांनी नटून नगरातील स्त्री पुरुषांनी हा उत्सव साजरा केला. राजांनी 10,000 गायी, 3,000 तरुण दासी वरदक्षिणा म्हणून दिल्या. त्याच्याबरोबर 9,000 हत्ती, 9 लाख रथ, 9 कोटी घोडे आणि 9 अब्ज सेवक दिले. नग्नजिताने त्या दाम्पत्याची रथात बसून सेना देऊन पाठवणी केली. त्या 7 बैलांनी याच्यापूर्वी ज्या राजांचं बळ धुळीला मिळालं होतं त्या राजांना कळलं की कृष्णाने बळ हा पण जिंकला. म्हणून रस्त्यातून घेऊन जाताना ते आडवे आले.
कृष्णावर बाणाचा वर्षाव करू लागले. त्या कृष्णाच्या बरोबर अर्जुन होता. त्याने आपल्या गांडीव धनुष्याला घेऊन सगळ्या राजांना पळवून लावलं. सिंह जसा क्षुद्र पशूंना पळवून लावतो तसं सैन्य एकट्या अर्जुनाने पळवून लावलं. नंतर भगवान तिला घेऊन द्वारकेमध्ये आले आणि तिच्यासह आनंदाने राहू लागले. नंतर केके देशाचा राजा, त्याची बायको श्रीकृष्णाची आत्या होती श्रुतकीर्ती. तिची कन्या होती भद्रा नावाची. तिच्याशी विवाह केला. हा विवाह मात्र शांतपणे झाला. मारामाऱ्या करावं लागलं नाही, युद्ध करावं लागलं नाही. त्या आत्याने तिच्या संतर्जन नावाच्या भावाने आपणहून ही कन्या श्रीकृष्णाला अर्पण केली. नंतर मद्र देशाच्या राजाची कन्या लक्ष्मणा नावाची होती. ती अतिशय सुलक्षणी होती. कृष्णाने तिला सुद्धा स्वयंवरातून पळवून नेलं. आणि राहिलेल्या 16,100 स्त्रिया या भौमासुराच्या म्हणजे नरकासुराच्या बंदिवासामध्ये होत्या. त्यांनाही सोडवून आणलं आणि त्यांच्याशी विवाह केला. त्या परीक्षित राजा म्हणाला, यथा हतो भगवता भौमो येन च ता स्त्रियः निरुद्धा एतदा चक्ष्व विक्रमं शार्ङ्गधन्वनः. परीक्षित राजा म्हणाला, आचार्य, भौमासुराने त्या स्त्रियांना बंदीगृहामध्ये कोंडून ठेवलं होतं. श्रीकृष्णाने त्यांना कसं सोडवलं? भगवान श्रीकृष्णाचा तो पराक्रम आम्हाला वर्णन करून सांगा. श्रीशुक उवाच इंद्रेण हृतछत्रेण हृतकुण्डलबन्धुना हृतामराद्यस्थानेन ज्ञापितो भौमचेष्टितम् सभार्यो गरुडारूढः प्राग्ज्योतिषपुरं ययौ. नरकासुरालाच भौमासूर म्हणतात. वरुणाचं छत्र हिरावून घेतलं. इंद्राची आई आदिती तिची कुंडल हरण केली. मेरू पर्वतावरचं देवतांचं स्थान मणिपर्वत हिरावून घेतलं. ही सगळी हकीकत इंद्राने कृष्णाला येऊन सांगितली आणि विनंती केली की भौमासुराचा बंदोबस्त करा. भगवान सत्यभामेला बरोबर घेऊन भौमासुराची राजधानी प्राग्ज्योतिषपूर आहे तिथे गेली. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचं पेशावर. ते प्राग्ज्योतिषपूरचंच पेशावर झालंय. ते पाकिस्तानात आहे. आपली प्राचीन काळची मोठमोठी ठिकाणं, मोठमोठी तीर्थक्षेत्र, हिंबिलांगुलगा नावाची देवी तिकडेच आहे. सगळी मंदिरं पाडून टाकलेली आहेत. उडाणटप्पू पोराने बापाची इस्टेट घालवून टाकावी ना मूर्खपणा आणि व्यसनात, तशी या राज्यकर्त्यांनी देशाची दुर्दशा केली आहे. मानस सरोवर चीनच्या ताब्यात, पशुपतीनाथ नेपाळच्या ताब्यात, लंका त्यांच्या ताब्यात, ब्रह्मदेश नाव सुद्धा बदललं ब्रह्मदेशाचं, म्यानमार झालंय आता. एवढा प्रचंड देश आपला हळूहळू हळूहळू सगळा कमी करत आणला. भगवान श्रीकृष्ण प्राग्ज्योतिषपुरावर चालून गेले. भोवताली चारी बाजूनी डोंगरांची रांग होती. आतमध्ये शस्त्र होती. त्याच्या आत पाण्याने भरलेले खंदक होते. त्याच्या आत अग्नी पेटवलेले खंदक होते. त्याच्या आत प्रचंड वारा वाहणारा तट होता आणि त्याच्यापुढे मूर नावाच्या दैत्यानी नगराच्या चारी बाजूला 10,000 भयंकर आणि घट्ट असे फास लावून ठेवले होते.
म्हणजे नगराची संरक्षण व्यवस्था किती कडेकोट होती बघा. श्रीकृष्णाने गदेच्या प्रहाराने डोंगर फोडून टाकले. शस्त्रांची तटबंदी बाणाने छिन्नबिछिन्न करून टाकली. सुदर्शन चक्राने अग्नी, पाणी आणि वायूचे तट उद्ध्वस्त करून टाकले आणि मूर दैत्याने लावलेले फास तलवारीने तोडून टाकले. यंत्र आणि वीरपुरुषाची हृदय शंखनादाने विजीर्ण करून टाकली आणि नगराचे कोट गदेने उद्ध्वस्त करून टाकले. भगवंताच्या पांचजन्य शंखाचा आवाज प्रलयकालच्या विजेच्या कडकडाटाप्रमाणे महाभयंकर होता. तो भयंकर आवाज ऐकला आणि 5 तोंड असलेला मूर दैत्य हा झोपेतून जागा झाला, पाण्यातून बाहेर आला. प्रलयकालीन अग्नी आणि सूर्य यांच्यासारखा तो तेजस्वी होता. त्याच्याकडे बघणं सुद्धा कठीण होतं. त्यांनी त्रिशूळ उचलला आणि साप गरुडावर तुटून पडतो तसं भगवंताच्या अंगावर धावला. जणू असं वाटत होतं की 5ही मुखांनी तो त्रैलोक्य गिळून टाकतो आहे. आपला त्रिशूळ प्रचंड वेगाने फिरवून त्यांनी गरुडावर फेकला. आपल्या 5ही मुखांनी तो गर्जना करू लागला. त्याच्या आवाजाने पृथ्वी आकाश दुमदुमून गेलं. मूर दैत्याने फेकलेला त्रिशूळ गरुडाकडे येतो आहे हे पाहून त्याला 2 बाण मारली आणि त्रिशूळाचे 3 तुकडे केले. मूर दैत्याच्या तोंडामध्ये सुद्धा भगवंतानी बाण मारले. त्यामुळे दैत्याने चिडून भगवंतावर आपली गदा फेकली. श्रीकृष्णाने आपल्या गदेच्या प्रहाराने त्या गदेला सुरा करून टाकला. आता मूर दैत्य शस्त्रहीन झाला. हात उंचावून कृष्णाच्या अंगावर धावून आला. त्या कृष्णाने सहजपणे आपल्या चक्रांनी, सुदर्शन चक्रांनी त्याची 5ही तोंड तोडून टाकली. मस्तकं छाटली गेली आणि दैत्य मरून पडला. इंद्राच्या वज्राने शिखर तोडलेला एखादा पर्वत समुद्रावर कोसळावा तसा तो दैत्य पाण्यामध्ये पडला. त्याचे 7 पुत्र होते. ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावसु, वसु, नभस्वान आणि अरुण. पित्याच्या मृत्यूने ते शोकाकुल झाले आणि सूड घेण्याकरता शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झाले. पीठ नावाच्या दैत्याला त्यांनी सेनापती बनवला आणि श्रीकृष्णावर हल्ला केला. अत्यंत क्रोधाने त्यांनी भगवंतावर बाण, खड्ग, गदा, शक्ती, वृष्टी, त्रिशूळ या शस्त्रांचा वर्षाव केला. भगवंतांनी आपल्या बाणांनी त्या सगळ्या शस्त्रास्त्रांचे तुकडे तुकडे केले. पीठ वगैरे दैत्याची मस्तक, मांड्या, हात, पाय, कवच तोडून टाकली आणि त्यांना यमसदनाला पाठवलं. नरकासुराने पाहिलं की भगवान श्रीकृष्ण चक्र आणि बाणांनी आपल्या सेनेचा संहार करतो आहे. म्हणून त्यांनी उन्मत्त हत्तीची सेवा घेऊन तो नगराच्या बाहेर आला. त्यांनी पाहिलं की सूर्याच्या वर विजेसह पावसाळ्यातील काळा ढग शोभावा तसा श्रीकृष्ण सत्यभामेसह आकाशामध्ये गरुडावर त्याला दिसला. सगळ्यांनी कृष्णावर हल्ला केला. श्रीकृष्णाने तीक्ष्ण बाण सोडून भौमासुराच्या सैनिकाचे हात, पाय, मुंडकं तोडून टाकली. प्रत्येक शस्त्रावर भगवंतांनी 3-3 बाण मारले. श्रीकृष्ण ज्या गरुडावर बसले होते तो आपल्या पंखांनी हत्तीला मारत होता.
चोचीनं त्यांनी हत्तीला घायाळ केलं. ते हत्ती घाबरून रणांगण सोडून नगरामध्ये घुसले. शेवटी एकटा भौमासूर लढत राहिला. गरुडाच्या माराने सेना पळून जात आहे हे पाहिलं त्यांनी, आणि वज्राला सुद्धा निष्प्रभ करणारी शक्ती फेकली. ती शक्ती गरुडाला लागली, पण गरुड काही विचलित झाला नाही. फुलाची माळ हत्तीला मारल्यावर हत्ती विचलित होतो का? तसा गरुड विचलित झाला नाही. दैत्यांनी पाहिलं की आपले सगळे प्रयत्न निष्फळ झाले, म्हणून कृष्णाला मारण्याकरता हातामध्ये त्रिशूळ घेतला. पण तो फेकण्यापूर्वी भगवंतानी सुदर्शन चक्राने भौमासुराचं मस्तक तोडून टाकलं. त्याचं कुंडल किरीट यांनी झगमगणारं मस्तक जमिनीवर पडलं. भौमासुराचे संबंधी सगळे शोक करू लागले. ऋषी मुनी सगळे कृष्णाला स्तुती करू लागले, वाहवा वाहवा म्हणू लागले, भगवंतावर पुष्पवृष्टी करू लागले. तेव्हा पृथ्वी भगवंताकडे आली. तिने श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून भगवंताची प्रार्थना केली. सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नजडित कुंडल आदितीची भगवंताला परत दिली. वरुणाचं छत्रही परत दिलं. मग मोठमोठ्या देवतांनी भगवंताची पूजा केली, आणि मग पृथ्वीनं भगवंताची स्तुती केली. भूमिरुवाच नमस्ते देवदेवेश शंखचक्र गदाधर भक्तेच्छोपात्तरूपाय परमात्मन् नमोस्तुते. आपल्या नाभीतून कमळ प्रकट झालं. त्या कमळाची माळ आपण गळ्यामध्ये घालता. आपले नेत्र कमळासारखे आहेत, आपले चरणही कमळासारखे आहेत. आपणाला मी नमस्कार करते. ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्याचे आपण आश्रय आहात. आपण आदिपुरुष आहात, ज्ञानस्वरूप आहात, म्हणून मी आपल्याला नमस्कार करते आहे. आपण जन्मरहित आहात, पण जगाला जन्म देणारे आहात. आनंद शक्तीचे आपण आश्रय आहात. आपल्या चरणांना माझा वारंवार नमस्कार असो. आपण जगाची उत्पत्ती करता रजोगुणाने, तमोगुणाने प्रलय करता. प्रकृती, पुरुष आणि काळ आपणच आहात, शिवाय त्याच्या पलीकडचे आपण आहात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये भ्रमामुळे आम्ही पाहत आहोत. हे भगवंता, माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे. त्याला घेऊन मी आपल्या चरणाशी शरण आलेले आहे. आपण याचं रक्षण करावं. जे साऱ्या जगाचं पापताप नष्ट करणारं करकमल आहे ते या भगदत्ताच्या मस्तकावर ठेवावं. शुकाचार्य म्हणतात, पृथ्वीनं भक्तिभावाने विनम्र होऊन भगवंताची स्तुती केली, प्रार्थना केली. मग भगवंतानी भगदत्ताला अभयदान दिलं, आणि मग सर्व प्रकारच्या संपत्तीनं संपन्न अशा भौमासुराच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. पाहिलं, भौमासुराने राजांना जिंकून आणून 16,000 राजकुमारी तिथे आणून बंदिवान केल्या होत्या. अंतःपुरामध्ये भगवंतानी या सगळ्या राजकुमारी पाहिल्या. भगवंताचं अलौकिक रूप पाहून त्या भगवंतावर मोहित झाल्या. त्यांनी आपल्या भाग्यानेच
आपल्याला मिळवून दिलेल्या त्यांना मनोमन प्रियतम पती म्हणून वरलं. मनाने भगवंताला पती म्हणून वरलं. प्रत्येकीच्या मनामध्ये हाच भाव होता. भूयात पतिरयं मह्यं धाता तदनुमोदताम. श्रीकृष्ण माझा पती होवो, ब्रह्मदेव त्याला संमती देवो, असं प्रत्येकीच्या मनामध्ये आलं. अभिलाषा त्याची पूर्ण करावी देवा. आपलं हृदय सर्वांनी भगवंताला अर्पण केलं. त्या भगवंतानी सुंदर सुंदर वस्त्र परिधान करून पालख्यामध्ये बसून त्यांना द्वारकेला पाठवलं. त्यांच्याबरोबर पुष्कळ धन, घोडे, रथ, संपत्ती पाठवली. ऐरावताच्या वंशात जन्मलेले अत्यंत वेगवान 4 हाताचे दाताचे शुभ्र हत्ती 64 हत्ती भगवंतानी द्वारकेला पाठवले. आणि तिथून ते इंद्राच्या अमरावतीला गेले. इंद्रभवनामध्ये गेले. तिथे देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी सत्यभामा आणि श्रीकृष्णाची पूजा केली. मग इंद्राची माता आदिती हिची कुंडल नरकासुराने हरण केली होती. ती परत करण्याकरता भगवान गेले स्वर्गामध्ये. आदितीची कुंडलं परत केली आणि इंद्राचा पाहुणचार घेऊन परत यायला निघाले. इंद्राच्या बागेमध्ये पारिजात नावाचं झाड पाहिलं. ते फुलझाड असल्यामुळं सत्यभामीने इच्छा केली की हा पारिजात आपल्या बागेमध्ये पाहिजे. पुष्कळ झाडं होती. एक झाड उपटलं आणि गरुडाच्या पाठीवर ठेवलं. तेव्हा तिथल्या पहारेकऱ्यांनी विरोध केला. इंद्रही आला भांडायला. माणसं किती कृतघ्न असतात बघा. ज्या इंद्राकरता नरकासुराशी युद्ध केलं, त्याच्या आईच्या कानातील कुंडलं आणून परत केली, त्याने एका पारिजातक वृक्षाकरता कृष्णाशी युद्ध केलं आहे की नाही. इंद्राचाही पराभव केला आणि पारिजात वृक्ष आपल्याबरोबर घेऊन आले. तो सत्यभामेच्या महालाच्या समोर बागेमध्ये लावला. त्यामुळे बागेची शोभा अतिशय वाढली. त्या वृक्षाबरोबर त्याचा सुगंध आणि मध याचे लोभलेले भ्रमर स्वर्गातून द्वारकेमध्ये आले होते. जेव्हा इंद्राला आपलं काम साधायचं होतं, तेव्हा आपलं मस्तक लावून मुकुट कृष्णाच्या पायाला लावून सहाय्य करण्याची कृष्णाजवळ भिक्षा मागितली होती. पण आपलं काम झालं तेव्हा कृष्णाशी त्यांनी लढाई केली. खरोखर या देवाच्या मूर्खपणाचा आणि वैभवाच्या मस्तीचा धिक्कार असो. शुकाचार्य म्हणतात, माणसाने कृतघ्न असता कामा नये. ज्यांनी उपकार केला आहे त्याचा उपकार स्मरावा आणि त्याच्यावर जर वेळ आली तर त्याचा उपकार आपण परत करावा. पण नाही साहेब, माणसं कामापुरती येतात, काम संपलं की पुन्हा वाकडे. आदौ नम्रहा पुनर्वक्रहा. कामाच्या वेळेला पाया पडतील, पुन्हा पुन्हा वाकडे. कामाच्या आधी सरळ, कामानंतर वाकडे. अशी माणसं प्राणघातक असतात. आणि राजकारणामध्ये हे पदोपदी आहे. कोणत्या वेळेला कोण वाकडा होईल आणि कोणत्या वेळी कोण मार्गी होईल काही सांगता येत नाही. म्हणून हे शुकाचार्यांनी त्यांचा धिक्कार केलाय. आणि मग भगवंतांनी त्या 16,100 स्त्रियांच्या बरोबर विवाह केले.
विवाह का केले? दुसऱ्या पुराणामध्ये असं आहे की त्या राजकन्या ज्या राजांच्या होत्या त्यांना निरोप पाठवली की तुमच्या कन्या मुक्त झालेल्या आहेत, घेऊन जावा. पण त्या कन्याला नेण्याकरता कोणीही आलं नाही. नरकासुराच्या बंदिवासामध्ये राहिलेल्या मुली आम्ही नेणार नाही. मग त्या स्त्रियांचं करायचं काय? मग त्यांना मानाचं सन्मानाचं जीवन देण्याकरता भगवंतांनी लग्न केली. नेहमी असं असतं की लढाईमध्ये शत्रूंनी जिंकलेल्या स्त्रिया असतात, त्यांच्यापुढे प्रश्न असतो कुठे जायचं. आणि भगवान श्रीकृष्णाचा हा आदर्श आम्ही न पाळल्यामुळे मुसलमानांनी पळवून नेलेल्या स्त्रिया मुसलमान झाल्या आणि त्यांची संतती त्याच्यापेक्षा जास्त कडवी झाली. आपण हिंदूंनी हा मूर्खपणा केल्यामुळं त्या वेळा त्या स्त्रिया सोडवून आणून पुन्हा त्यांच्याशी आपण संसार करायला हवे होते, केले नाहीत. त्याच्यामुळे निम्मा देश दिला ना तोडून त्यांना, आणि राहिलेला देश घेण्याकरता चाललंय. सगळे तिचे पुन्हा दाढीला हात लावतीतच. श्रीकृष्णाचा हा आदर्श आपण घ्यायला पाहिजे होता, घेतला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त घेतला. बजाजी निंबाळकरला पुन्हा शुद्ध करून हिंदू केलं. नेताजी पालकर मुसलमान झाला होता, त्याला शुद्ध केलं. नुसतं शुद्ध केलं नाही, नेताजी पालकरच्या मुलाला आपली मुलगी दिली शिवाजी महाराजांनी. आज जय शिवाजी म्हणणारा एक तरी देतोय अशी मुलगी, बघू रे. शिवाजीचं नाव घ्यायची काय तुमची लायकी आहे का? एक तरी त्यांचा सद्गुण. एकच महापुरुष होऊन गेला त्याच्यानंतर, कृष्णानंतर एकच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज. अशा प्रकारे 16,108 स्त्रियांच्या बरोबर भगवान राहू लागले, आत्मानंदामध्ये मग्न होऊ लागले, उत्कृष्ट संसार करू लागले, गृहस्थ धर्माप्रमाणे आचरण करू लागले. ब्रह्मदेवादिक देवांना सुद्धा जो प्राप्त झाला नाही तो या स्त्रियांना पतिरूपाने प्राप्त झाला. नित्य प्रेम आणि आनंदाची वृद्धी होत होती. सर्व स्त्रिया भगवंताची सर्व भावे सेवा करीत होत्या. त्यांची सेवा करायला शेकडो दासी होत्या. सगळ्या स्त्रिया भगवंताचा आदर सत्कार करीत होत्या, सेवा करीत होत्या. भगवान जेव्हा महालामध्ये येत तेव्हा आदराने त्यांना घेऊन येत, आसनावर बसवीत, उत्तम सामग्रीने त्यांची पूजा करीत, चरणकमल धूत, विडा करून देत, पाय चेपून थकवा दूर करीत, पंख्याने वारा घालीत, चंदन लावीत, फुलाचे हार घालीत, केस विंचरीत, झोपवीत, स्नान घालीत, अनेक प्रकारचे पदार्थ करून भोजन घालीत. किती प्रकारे पतीची सेवा करावी त्याची यादी दिली शुकाचार्य. सर्व करत असत. मग इतक्या स्त्रियांशी संसार केला कसा? तितकी रूप धारण केली असं म्हटलंय. कारण एका शरीराने सर्व ठिकाणी असणं शक्य नाही ना. पुढे आहे नारद जेव्हा बघायला आले ती कथा पुढे आहे. श्रीशुक उवाच कर्हिचित् सुखमासीनं स्वतल्पस्थं जगद्गुरुं पतिं पर्यचदद्भैष्मी व्यजनेन सखीजनैः. शुकाचार्य म्हणाले, एके दिवशी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या महालात होते. रुक्मिणीच्या पलंगावर आरामात बसले होते. रुक्मिणी सख्यासह पतीची पंख्याने वारा घालून सेवा करत होती. जगाची निर्मिती, पालन आणि प्रलय करणारे भगवान आपणच तयार केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्याकरता
यादव कुळामध्ये अवतीर्ण झाले होते आणि रुक्मिणी त्यांची सेवा करीत होती. रुक्मिणीचं अंतःपूर अतिशय सुंदर होतं. त्यामध्ये मोत्यांच्या लड्या लावलेलं छत्र होतं. छत रत्नाचे दिवे झगमगत होते. जाईच्या माळा लावलेल्या होत्या. भ्रमरांचे थवे त्यावर गुंजारव करत होते. झरोक्याच्या जाळीतून चंद्राची शुभ्र किरणं आत येत होती. राजा उपवनातील पारिजातकाचा सुगंध घेऊन बगीच्यामध्ये वारा वाहत होता. झरोक्याच्या जाळ्यातून धूपाचा दूर बाहेर जात होता. अशा महालामध्ये दुधाच्या फेसासारख्या शुभ्र गाद्या पलंगावर अंथरल्या होत्या. त्यावर भगवान आनंदाने विराजमान झाले होते आणि रुक्मिणी पंख्यानी वारा घालत होती. रत्नाची दांडी असलेली चौरी सखीच्या हातातून रुक्मिणीनं आपल्या हातात घेतली आणि स्वतः वारा घालू लागली. तिच्या अंगठी आणि बांगड्या असलेल्या हातामध्ये ती चौरी शोभत होती. पायामध्ये रत्नजडीत पैंजणं रुंझुन करत होती. गळ्यामधला मोत्याचा हार शोभत होता. कमरेवर बहुमूल्य कमरपट्टा चमकत होता. कुरळे केस, कानामध्ये कुंडलं, गळ्यामध्ये सुवर्णाचे हार, मुखचंद्रावर हास्य. त्या हास्यातून जणू चांदण्याचा अमृत वर्षाव होत होता. अशा रुक्मिणीला पाहून भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताला चेष्टा करायची लहर आली. श्री भगवान उवाच राजपुत्री सीता भूपैर लोकपाल विभूतिभिः महानुभावै श्रीमद्भिः रूपौदार्य बलोर्जितैः. भगवान म्हणाले, हे राजकुमारी, ज्याच्याजवळ लोकपालासारखं ऐश्वर्य होतं, जे मोठे प्रभावशाली आणि श्रीमंत होते, त्याचप्रमाणे ज्यांच्यामध्ये सौंदर्य, औदार्य, शक्ती यामध्ये जे असामान्य होते, असे राजे तुझी इच्छा करत होते. तुझे वडील आणि भाऊ यांनी सुद्धा त्यांना शब्द दिला होता. तुला पाहून ते कामोन्मत्त होऊन तुझे याचक बनले होते. त्या शिशुपाला अधिक बलाढ्य राजांना सोडून तुझ्या तोडीचे नसलेल्या मला तू का वरलीस? हे केव्हा 10 मुलं झाल्यावर. अर्थात ही चेष्टा आहे. हे सुंदरी, आम्ही तुझ्या योग्यतेचे मुळीच नव्हतो. जरासंधाधिक राजाच्या भीतीनं समुद्रामध्ये येऊन आम्ही लपलो. द्वारका बलवानाशी आम्ही वैर केलं. राजसिंहासन आम्हाला मिळत नाही. आम्हाला शाप आहे यदुकुळाला, सिंहासनावर बसायचं नाही. हे सुंदरी, आमचा मार्ग कोणता हे सुद्धा लोकांना माहीत नाही. लौकिक व्यवहार सोडून वागणारे आम्ही, स्त्रियांना खुश न करणारे आम्ही. अशाबरोबर विवाह केला तर स्त्रियांना बहुधा दुःखच भोगावे लागते. आम्ही स्वतःच्या जवळ काही न बाळगणारे, ज्यांच्याजवळ काही नाही असे दरिद्री लोक आमची भक्ती करतात. धनवान लोक आमच्या वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाहीत. शिवाय धन, कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य, प्रताप या गोष्टी ज्यांच्या सारख्या असतात त्यांचे विवाह होतात. श्रेष्ठ आणि कनिष्ठामध्ये होत नाहीत. ययोरेव समम वित्तम ययोरेव समम बलम
तयोर्विवाहो मैत्री वा. ज्यांचं कुळ धन सत्ता सारखी आहे त्यांच्यामध्येच विवाह होतात. नोत्तमाधमयो क्वचित, उत्तमामध्ये आणि अधमामध्ये होत नाहीत. तेव्हा हे राजकुमारी, दूरदर्शीपणा तुझ्यामध्ये नसल्यामुळे तू या गोष्टीचा विचार केला नाहीस. कोणीतरी भिक्षुकांनी माझी स्तुती केली, कोणी सुदैवानी, आणि त्याच्यावर तू भाळलीस आणि माझ्यासारख्या गुणहीनाला तू वरलस. त्या रुक्मिणी अजूनही विचार कर. आपल्याशी अनुरूप असलेल्या श्रेष्ठ क्षत्रियाला जाऊन माळ घाल, विवाहबद्ध हो, म्हणजे तुझ्या इहलोकातील आणि परलोकातील सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. हे सुंदरी, तुला माहितीच आहे की शिशुपाल, शाल्व, जरासंध, दंतवक्र हे राजे आणि तुझा थोरला भाऊ रुक्मी सुद्धा माझा द्वेष करतो आहे. आणि काय, या मदांध झालेल्या गर्विष्ठाशा दुष्टांचा गर्व नाहीसा करण्याकरता तुला मी हरण करून आणलं. तुम्हाला पसंत होती म्हणून नाही. हे जे राजे सगळे माझा द्वेष करत होते त्यांचा गर्व हरण करण्याकरता तुला मी आणलं. खरं तर आम्ही सगळे देह आणि घरदार याविषयी उदासीन, स्त्री, संतान, धन याची आम्हाला अपेक्षा नाही. आम्ही निष्क्रिय असून नुसते साक्षीदार आहोत. आम्ही आमच्या आत्म्याच्या साक्षात्काराने पूर्णकाम आहोत. हे जे वर्णन आहे हे सगळं ईश्वराला लागू आहे. शुकाचार्य म्हणतात, एतावदुक्त्वा भगवान आत्मानं वल्लभामिव मन्यमानम् अविश्लेषात् तद्दर्पघ्न उपारमत्. श्रीकृष्ण आपल्यापासून कधीच दूर जात नसल्यामुळे रुक्मिणीला आपणच त्यांना सर्वाधिक प्रिय आहेत असा गर्व झाला होता. तो गर्व दूर करण्याकरता भगवान मुद्दाम असं बोलले आणि गप्प बसले. रुक्मिणीनं ऐकलं की भगवंतानी पूर्वी कधीही न ऐकलेले अप्रिय बोल आज मुखातून बाहेर काढले आणि रुक्मिणीनं ऐकले. तेव्हा ती घाबरली. तिचं हृदय धडधडू लागलं. चिंतेच्या अथांग सागरामध्ये ती गटांगळ्या खाऊ लागली आणि रडायला लागली. नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱ्या पायाच्या नखांनी जमीन उकरू लागली. डोळ्यातील काजळांनी काळे झालेले अश्रू केशरांनी रंगलेल्या वक्षस्थळावर पडू लागले. मान खाली घालून उभी राहिली. दुःखाने तिच्या तोंडून शब्द फुटेना. आत्यंतिक व्यथा, भय आणि शोक याच्यामुळे विचारशक्ती लोप पावली. श्रीकृष्णाचा वियोग होणार या शंकेनं ती इतकी दुबळी झाली की मनगडातल्या बांगड्या सुद्धा खाली ओघळू लागल्या. हातातील चवरी गळून पडली. बुद्धी व्याकुळ झाली. एकाएकी घेरी आली आणि वाऱ्याने केळ उन्मळून पडावी तशी जमिनीवर कोसळली. भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं की अरे, आपण विनोद करायला गेलो काय भलतंच झालं. विनोदाचं मर्म रुक्मिणीच्या ध्यानात आलं नाही. आपल्यावरच्या आत्यंतिक प्रेमामुळे हे घडलं. स्वभावतः दयाळू असलेल्या कृष्णाचं मन तिच्या संबंधी करुणेनं भरून आलं. पलंगावरून खाली उतरले. खाली पडलेल्या रुक्मिणीला उठवलं. तिचे मोकळे झालेले केस सावरले.
आपल्या कमलकराने तिचे तोंड कुरवाळले, डोळ्यातून अश्रू पुसले, तिला आपल्या बाहूंनी आलिंगन दिले आणि मग समजूत घालण्यामध्ये कुशल असणाऱ्या भक्तवत्सल प्रभूंनी विनोदाने बेचैन झालेल्या रुक्मिणीला समजवायचा प्रयत्न केला आणि त्यांनाही वाटलं की आपण अशी थट्टा करायला नको होतं. भलतंच झालं, आपण थट्टा करायला गेलो. आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मा वैदर्भ्यसूयेथा जाने त्वां मत्परायणां त्वद्वच श्रोतु कामेन क्ष्वेल्याचरितमंगने. हे विदर्भनंदिनी, माझं बोलणं तू मनावर घेऊ नकोस. तू माझ्याशीच एकनिष्ठ आहेस हे मला माहीत आहे. हे प्रिये, असं बोलल्यावर तू काय बोलतेस हे ऐकण्यासाठी मी तुझी थट्टा केली. जिचे ओठ प्रणयकोपाने थरथरत आहेत, रागामुळे डोळ्याच्या कडा लाल झालेल्या आहेत, भुवया उंचावलेले आहेत, असं तुझं सुंदर मुखकमल पाहण्याकरता मी बोललो. तू रागावल्यावर कशी दिसतेस हे पाहण्याकरता तुझी चेष्टा केली. किती घाबरलीस हे घाबरट प्रिये. गृहस्थांनी आपल्या प्रियपत्नीबरोबर हास्यविनोद करीत काही घटका आनंदामध्ये घालवणं हाच विरंगुळा आहे. संसार सगळा दुःखमूळ आहे. मग आपल्या बायकोबरोबर चेष्टा मस्करी करणं एवढा विरंगुळा आहे त्यामध्ये. बायकोची चेष्टा नाही करायची, कोणाची करायची? एवढं तुला घाबरायला काय झालं? श्री शुक उवाच सैवं भगवता राजन् वैदर्भी परिसान्त्विता ज्ञात्वा तत्परिहासोक्तिं प्रियत्याग भयं जहौ. शुकाचार्य म्हणतात, भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीला अशा प्रकारे समजावलं तेव्हा हे चेष्टेचं बोलणं आहे हे रुक्मिणीच्या लक्षात आलं. आता भगवान श्रीकृष्ण आपल्याला सोडून देतील ही भीती तिची दूर झाली आणि मग तिने लाजून हास्य केलं. प्रेमपूर्ण असा मधुर कटाक्ष कृष्णाकडे टाकला आणि मग भगवंताला म्हणाली. भगवंताचं प्रत्येक म्हणणं रुक्मिणीनं खोडून काढलं. रुक्मिणी रुक्मिण्युवाच नन्वेवमेतदरविन्द विलोचनाः यद्वै भवान् भगवतो सदृशी विभुम्नः क्व स्वे महिम्नभिरतो भगवांस्त्यधीशः क्वाहं गुणप्रकृतिरज्ञगृहीतपादा.